माहितीचा अधिकार कायदा 2005 RTI यावरती प्रश्न विचारले आहेत। चला तर मग बघू, जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असतील तर कमेंटमध्ये नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करा। जगात सर्वप्रथम RTI कोणत्या देशात लागू करण्यात आला? ए. भारत, बी. अमेरिका, सी. फ्रान्स, डी. स्वीडन। उत्तर डी. स्वीडन। माहिती मिळविण्यासाठी विनंती अर्ज करणे नमुना 10 रुपये कोर्ट स्टॅम्प BPL धारकांसाठी विनाशुल्क। हे माहितीच्या अधिकाराचा कोणत्या कलममध्ये आहे? ए. कलम 5, बी. कलम 6, सी. कलम 7, डी. कलम 8। उत्तर बी. कलम 6। भारतात RTI निर्मितीला कधी चालना मिळाली? ए. 1700 नंतर, बी. 1800 नंतर, सी. 1900 नंतर, डी. 1990 नंतर। उत्तर डी. 1990 नंतर। RTI निर्मितीमध्ये राजस्थान राज्यामध्ये किसान मजदूर संघटनेचे प्रयत्न कोणी केले? ए. हर्ष मंडर, बी. चडी प्रसाद भट्ट, सी. अरुणा रॉय, डी. निखिल डे। उत्तर सी. अरुणा रॉय। भारतामध्ये पहिला RTI कोणत्या राज्यात लागू झाला? ए. गोवा, बी. महाराष्ट्र, सी. तामिळनाडू, डी. गुजरात। उत्तर सी. तामिळनाडू। भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या साली पहिला RTI तामिळनाडूमध्ये लागू झाला? ए. 1999, बी. 1998, सी. 1996, डी. 1997। उत्तर डी. 1997। भारतामध्ये दुसरा RTI कोणत्या राज्यात लागू करण्यात आला? ए. गुजरात, बी. महाराष्ट्र, सी. केरळ, डी. गोवा। उत्तर डी. गोवा। महाराष्ट्रामध्ये RTI केव्हा लागू करण्यात आला? ए. 2005, बी. 2004, सी. 2002, डी. 2003। उत्तर सी. 2002। जम्मू आणि काश्मीरमध्ये RTI ॲक्ट केव्हापासून लागू झाला? ए. 2014, बी. 2018, सी. 2019, डी. 2015। उत्तर सी. 2019। RTI बाबत समिती कॉम्कोच संस्थेचे प्रमुख कोण होते? ए. एच. डी. खर, बी. एच. डी. शैरी, सी. अरुण रॉय, डी. निखिल डे। उत्तर बी. एच. डी. शेरी। संसदेत RTI कधी पास करण्यात आला? ए. 26 डिसेंबर 2005, बी. 26 डिसेंबर 2002, सी. 26 डिसेंबर 2003, डी. 26 नोव्हेंबर 2002। उत्तर सी. 26 डिसेंबर 2002। RTI वर राष्ट्रपतींची मोहर कधी मिळाली? ए. 16 जून 2004, बी. 15 जून 2005, सी. 14 एप्रिल 2005, डी. 17 जून 2005। उत्तर बी. 15 जून 2005। भारत देशात RTI जम्मू आणि काश्मीर वगळून केव्हा लागू करण्यात आला? ए. 12 ऑक्टोबर 2005, बी. 12 ऑक्टोबर 2004, सी. 15 ऑक्टोबर 2005, डी. 26 डिसेंबर 2005। उत्तर सी. 12 ऑक्टोबर 2005। RTI 2005 अधिनियम मध्ये एकूण किती कलम आणि प्रकरण आहेत? ए. 31 कलमे 6 प्रकरण, बी. 30 कलमे 6 प्रकरण, सी. 31 कलमे 7 प्रकरण, डी. 30 कलमे 7 प्रकरण। उत्तर अ. 31 कलमे 6 प्रकरण। RTI 2005 अधिनियम मधील कोणत्या कलम मध्ये समुचित शासन म्हणजेच शासकीय किंवा शासन अनुदान घेणारे संस्था यांच्या व्याख्या देण्यात आली आहेत? ए. कलम 1, बी. कलम 2, सी. कलम 3, डी. कलम 4। उत्तर बी. कलम 2। RTI 2005 अधिनियम मधील कलम 3 मध्ये काय सांगितले आहे? ए. समुचित शासन, बी. सर्व नागरिकांना RTI असेल, सी. माहिती मिळविण्यासाठी विनंती अर्ज करणे, डी. वरील सर्व। उत्तर बी. सर्व नागरिकांना RTI असेल। RTI ॲक्ट 2005 नुसार सर्व प्राधिकरण वरील अबंधने 120 दिवसात आपली रचना, कार्य, कर्तव्य तपशील ठेवणे हे कोणत्या कलम मध्ये दिले आहे? ए. कलम 1, बी. कलम 2, सी. कलम 3, डी. कलम 4। उत्तर डी. कलम 4। जनमाहिती अधिकाऱ्यांना पदनिर्देशित करणे, 100 दिवसात जनमाहिती अधिकारी अपिली पदनिर्देशन हे RTI ॲक्टचं कोणत्या कलमेत समाविष्ट केले आहे? ए. कलम 5, बी. कलम 6, सी. कलम 7, डी. कलम 4। उत्तर अ. कलम 5। RTI ॲक्ट स्वीडन या देशात कोणत्या साली लागू करण्यात आला? ए. 2005, बी. 1866, सी. 1966, डी. 1766। उत्तर डी. 1766। माहिती अधिकाराचा मसुदा कुणाकडे तयार करण्यास देण्यात आला? ए. प्रेस क्लब,
बी प्रेस रिलीज, सी प्रेस मीडिया, डी प्रेस कौन्सिल. उत्तर डी प्रेस कौन्सिल. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.